मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये गट क्रमांक 9 मध्ये अप्रतिम असं या बैल पळाला म्हणजे बक्या डॉन आणि आज गटपास झालाय. भाऊ आहेत आपल्या समेत, मालक आहेत त्यांचे. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात आणि त्याच्याच जवळ बांधलाय म्हणजे सर्वांचा लाडका हिंद केसरी मथुर. नमस्कार. नाव काय आपलं? आपलं नाव अजय हनुमंत सरक, बर. राहणार मिरगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बर. आज जोरात पडलाय बैल, 9व्या गटामध्ये पडला. हा 9व्या पाठ. कुणासोबत पडला आज? कसं? असेच आमच्या चुलत्यांचा जोडीदार होता विजू ड्रायव्हर दर्जा यांचा कन्हैया, बर. त्याच्यासोबत आज पळाला. हुबेहूब दिसायला सेम बाक्यासारखं आहे, काय सांग? आणि त्याला आज लय दिवसात आज डावीनं घातलेला. हा. आज त्यानं डावीने सिद्ध केलं की मी डावीने पळू शकतो, नाही त्याला डावीने पहिऱ्याला कोण नाही म्हणायचं सगळे. बर बर. डावीला का बरं डावीला काय म्हणायचे? नाही म्हणते डावीला खालनं उड्या दोन कमी, त्या वर आल्यावर तास पलटी करतोय. बर. त्या विषय तर पहिऱ्याला बी लय अडचणीची एखाद्या असल्यामुळं आज डावीनं घातला. आज त्यानं दाखवून दिलं म्हणजे डावीनं पण पळू शकते. 2 नंबर तासावरून आज गट काढला. बर बर बर. एक काय हुबेहूब बाक्यासारखं दिसतंय, काय सांगाल? नाही आता काय देवाचा बॅटपॅच चाललाय, ह्याचा बी बॅटपॅच चाललेला. आता 5-6 मैदानातून आज गटपास झाला. बर. काय सांगाल देवाविषयी, काय सांगाल? देवाच नाही काय, आता देवा इतकं आपली नाहीत ना, देवा संग पळायची इच्छा आहे लय. तर आज त्याला डावीने घातलाय, आता अजून बघू आता पुढचे मैदान. बर बर. म्हणजे बक्या सोबत पळायची इच्छा आहे 100%. आता आज डावीने घातलाय म्हणजे आपण मथुर सोबत बी ते एखादं मैदान राहुल दादांशी बोलून 100% करूया. शेजारीच मथुर आहे, काय सांगाल? या चल, शेजारीच मथुर पण बांधला मथुर काय बिनजोडचा बादशाह असल्यामुळे त्याला काय बोलण्याचं काही शब्दच नाहीत त्याने ठेवले. म्हणजे बोलायला एवढं त्या बैलाला कमीच आहे. आणि आज मला वाटते आज तो बी 3 मध्ये झाला. बरोबर. तुमचं बक्या आणि मथुर शेजारी 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 नाही, आमची इच्छा होती एक दिवशी तर बांधावं ते शेजारी म्हणून. आणि आज योगा आला. आज मग त्याने बी गट काढला 3 मध्ये आणि आम्ही 9 मध्ये पाहिलो. बर बर. काय सांगाल मथुर? पब्लिक लागेल तेवढं मथुर विषय काय सांगण्याचं काही गरज नाही. जेवढं पब्लिक तेवढं मथुर ठाम. विषय नाही काय बोलण्यासारखे शब्दच नाही त्याने ठेवले. बर. आणि पळवायची का ही जोडी? आता बघू दादांशी बोलून ते एखादं मैदान तर आपण बी डावीनं घातलेलं खूप दिसत ना. बर. तर अजून 1-2 मैदान घालून मग दादांशी बोलून मग करायचं नियोजन. बर. आता कोणत्या खांदी पोहतो, कसं काय? तर दोन्ही खांदी पहिले गुलाल जे आहेत ना सगळे डावी गट आम्ही उजवीनं काढायचो आणि सेमीला बाहेरनं जर बैल नसला का नाही एखादा पळत तर डावीने सेमी डावीने पण काढलेत. बर. एक म्हणावं लागेल बक्याची गाडी ज्यावेळेस पळेल त्यावेळेस एक दृश्य वेगळं असेल. आता हाय आमची बी इच्छा, आता मामांशी बोलून बघायचं एकदा. बर. मामांच्या इच्छेनुसार आला योग जुळून तर एवढे 2-3 मैदानात दिसून जाईल. गुलाल कुठे कुठे झालेत काय? गुलाल आमच्या दुसरं असताना एकदा झालता लेंगऱ्यात, भैरव सोबत पळालेलो. आणि साप मध्ये झालता बारीक ड्रायव्हर यांच्या रुबाबवर. त्यांचा तर राहुल म्हणून होता डाकणेवाडी. ती आदत म्हणजे खूप गुलाल आहेत ते आदत मध्ये. आता किती जाते? आता 4 जाती. 4 जाते. 64 झालं आता 64. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. नंबर सांगा म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. आमचा नंबर, माझं नाव अजय हनुमंत सरक, नंबर 83 900 44 812. बर. चालेल, शुभेच्छा तुम्हाला.